न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या माजी जनरल मॅनेजरनंच बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये लंपास केल्याचं समोर आलंय। मुंबई गुन्हे आर्थिक शाखेनं हितेश मेहताला अटक केली आहे। हितेश प्रवीणचंद मेहता हा बँकेचाच जनरल मॅनेजर असताना त्याच्यावर दादर आणि गोरेगाव बँकेची जबाबदारी होती। यावेळी त्यानं पदाचा गैरवापर करून या रकमेवर डल्ला मारल्याचं मान्य केलंय। गैरव्यवहारामध्ये हितेशसह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय आहे। या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यामध्ये बँकेच्या चीफ अकाउंटिंग अधिकाऱ्यानं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। न्यू इंडिया बँकेवर आरबीआयच्या गैरव्यवहारांमध्ये आर्थिक निर्बंध लावण्यात आलेले आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, कुंपणानं छेद खाल्ल्यासारखा हा प्रकार सध्या समोर येतो आहे बँकेबाबतचा, काय नेमकी माहिती याबाबत समोर आली आहे? नक्की हितेश मेहता हा जो हेड अकाउंटंट होता त्याच्यावर 122 कोटीचा अपहार केल्याचा आरोप आहे आणि काल संध्याकाळीच बँकच्या एका अधिकाऱ्याच्या स्टेटमेंटच्या आधारावर हितेश मेहता आणि अन्य असे अननोन आरोपी अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता दादर या पोलीस स्टेशनमध्ये। आणि यानंतर हा जो गुन्हा होता पुढील तपासासाठी ईओडब्ल्यूच्या बँकिंग या युनिटला ट्रान्सफर करण्यात आला होता। आणि आज क्राईम ईओडब्ल्यूची एक टीम हितेशच्या घरी दहिसर इथे गेली होती, जिथे झाडाझडती करण्यात आली, सर्चेस करण्यात आली आणि हितेशला चौकशीसाठी ईओडब्ल्यूच्या कार्यालयात आणण्यात आला होता आणि चौकशी अंती आता त्याला अटक करण्यात आलेला आहे। आता त्याचं मेडिकल होईल आणि यानंतर उद्या त्याला कोर्टासमोरही देखील हजर केलं जाणार आहे। जे आतापर्यंतचा तपास आहे त्यामध्ये आरोपी हितेशने स्वतः असं सांगितलेलं आहे, एक्सेप्ट केलेला आहे की त्यांनी 122 कोटीचा अपहार केला होता आणि हा जो पैसा आहे त्यांनी त्याचा ज्या ओळखतो त्यांना पैसे दिले होते। आणि त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलेलं आहे की कोविडच्या काळापासून तो आतापर्यंत तो पैसे काढत होता आणि अशा प्रकारे त्यांनी हा घोटाळा केलेला आहे। मात्र हे पैसे त्यांनी कोणाकोणाला दिले हे अद्याप समोर आलेला नाहीये। पोलीस याबद्दलची तपास करत आहे। आतापर्यंत या प्रकरणी 4 ते 5 लोकांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे। जी निश्चित, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल सूरज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।